नमस्कार. 10वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जे असेच नवीन नवीन शैक्षणिक माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर मिळेल. तर माहिती जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026 बद्दल माहिती देण्याचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नेमकं प्रवेश प्रक्रियेला कसे सामोरे जायचं हे त्यांना माहिती नाही. याच उद्देशाने आपण याआधी देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला होता, पण अजून देखील काही विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया म्हणजे कॅप राऊंड कसे असतात, नोंदणी कशी करायची हे देखील माहिती नसल्यामुळे हा व्हिडिओ मला पुन्हा करावा लागत आहे. 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती अशी आहे की ज्यांचे रजिस्ट्रेशन अजून झालेले नाही राहिलेले आहे त्यांनाही फॉर्म आता पुन्हा भरता येईल. म्हणजे अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनासुद्धा आता संधी मिळेल फॉर्म भरण्यासाठी. नियमित फेरी 1चे सविस्तर वेळापत्रक नेमकं कसे असणार आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. दिनांक 21 मे ते 22 मे 2026च्या दरम्यान काय होणार आहे, तर नवीन नोंदणी व भाग 1 भरणे तसेच भाग 2 पसंतीक्रम भरणे हे 21 मे ते 22 मेच्या दरम्यान होणार आहे. आणि कोटा प्रवेशासाठी पण प्रवेश पसंती देणे हे 21 आणि 22 मेच्या दरम्यान होणार आहे. तर 23 मे ते 25 मेच्या दरम्यान काय असणार आहे, तर डाटा प्रोसेसिंग व गुणवत्ता यादी तयार करण्याची प्रक्रिया ही विद्यार्थ्यांसाठी नसणार आहे. ही फक्त शासकीय कार्यवाही असणार आहे. दिनांक 26 मे 2026 रोजी काय असणार आहे, तर निवड यादी व महाविद्यालयांचे कट ऑफ जाहीर होणे हे 26 मेच्या दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांना लॉग इनमध्ये अलॉटमेंट दिसेल व तिथे त्यांना SMS देखील प्राप्त होऊन जाईल. दिनांक 26 मे ते 28 मेच्या दरम्यान काय प्रक्रिया असेल ते आता आपण बघूयात. मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करायचा आहे. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया व कागदपत्रे पडताळणी त्या दरम्यान होणार आहे. दिनांक 29 मे 2026 रोजी काय प्रोसेस असणार आहे ते आता आपण बघून घेऊयात. या दिवशी पहिल्या फेरीतील प्रवेशांची माहिती ही अपलोड केली जाईल व रिक्त जागा असतील महाविद्यालयांच्या त्या देखील प्रसिद्ध होतील. आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे, तर दिनांक 30 मे 2026 रोजी नियमित दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक प्रसिद्ध होईल. म्हणजे 30 मे रोजी नियमित जी दुसरी फेरी असेल तिचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. आणि आता विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना ही आहे की कोटा अंतर्गत प्रवेशासाठी भाग 1 भरून पसंती दर्शवणे हे प्रत्येक विद्यार्थ्याला अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. आणि दुसरी सूचना ही आहे की सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ता पसंतीक्रम व आरक्षणानुसार प्रवेश महाविद्यालयामध्ये दिले जातील. ही विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अशा रीतीने कॅप राऊंड म्हणजेच 11वी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया म्हणजे जी पहिल्या राऊंडची वेळापत्रक म्हणजे पहिल्या फेरीचे जे वेळापत्रक आहे त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेली आहे. याच्या आधी देखील आपण एक व्हिडिओ टाकलेला होता 11वी प्रवेशाच्या संदर्भात, पण आता पुन्हा एकदा विद्यार्थी गोंधळात असल्यामुळे सारखे विद्यार्थी म्हणजे विचारतात की प्रत्यक्ष भेटून विचारतात की 11वीचं प्रोसेस काय आहे. त्याच अनुषंगाने या आजचा व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश होता. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असे शैक्षणिक माहिती, नवीन अपडेट, MPSC UPSC संदर्भात महत्त्वाची अपडेट, परीक्षांची माहिती, नवीन अर्ज कुठल्या परीक्षेची जाहिरात आली ते संदर्भात माहिती, MPSC UPSC मधले परीक्षांचे फेरबदल, अभ्यासक्रम बदल, असे परीक्षांचे निकाल याची इत्थंभूत माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण देत असतो. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.